काय डॉक्टर किती वेळ लागेल हं? ताडकन कवटी फुटायला? तुम्हीच म्हणता ना हे डोक्यात काय नाही, मग कशाला मारताय? आणि काय हो, एवढं पैसे आहे तुमच्याकडं तरी म्हणतात माझ्याकडे फुटके कवडी नाही. तुम्ही जर मला पैसे नाही ना दिले तर लय महागात पडेल तुम्हाला. लक्षात ठेवा डॉक्टर. होऊ दे, काय परिणाम वाईट व्हायचे ते होऊ दे. निघ इथून. डॉक्टर तुम्ही माझा अपमान करताय. निघ. लक्षात ठेवल म्या. पैसे इथून बाहेर काढले पाहिजेत. डॉक्टर लईच हलक्यात घेताय तुम्ही मला. जसं तुमचा इगो हर्ट होतो ना तसं या डिंपीचा पण इगो हर्ट होतो. लई फडफड करताय ना तुम्ही. नाही तुमची पंख छाटले ना तर नाव डिंपल लावणार नाही म्या. विभावरी काही येत नाहीये अजून. एव्हाना यायला पाहिजे होती. किती वाट बघायला लावणारे हे काय माहिती. एवढे सुंदर ड्रेस शिवलेत तिला, बघून खुश होईल. काय येत नाहीये पण. काल जो प्रकार घडलाय त्याच्यामुळे तिचं घरातून बाहेर पडणं बंद केलंय का? नक्की काय झालंय? ती नाही आली तर काय? हॅलो, गोपाळ टेलर का? हा बोलतोय. संग्राम मगर बोलतोय, विभावरीचा भाऊ. बोला. तिथे ड्रेस शिवून झाले असले तर घरी आणून पोच करा. हा येतो, लगेच येतो. कुठे येतो घेऊन? पत्ता माहिती आहे का? हा नाही ते माहिती नाही, पण तुम्ही ॲड्रेस पाठवालच ना मला. याच नंबरवर पाठवा. लोकेशन पाठवतो, तिथे ये घेऊन. हो येतो येतो. देवीसिंग, याला म्हणतात नशीब. तू इकडे त्या विभावरीची वाट पाहतोय आणि तिकडं तुझं नशीब तुझी वाट बघतोय. लवकर गेलं पाहिजे तिच्या घरी. बंगला आतून कसं आहे, किती प्रॉपर्टी आहे त्यांच्याकडे, सगळं गणित काढता येईल. चला, गणिताला बसलं पाहिजे. काय ग बया, या पोरांच्या उलट्याच थांबण्या झाल्यात. हा तरी म्हणत होते की कालच त्यांना दवाखान्यात न्यायला पाहिजे होतं, पण ही ऐकतील तर ना. थांबायचं. आओ आओ, सुद्या सुद्या बाहेर या लवकर. सुद्या यांच्या उलट्या थांब ना. आता तरी यांना दवाखान्यात न्यायला पाहिजे. काय झालं ग? आओ बघा की पोरांची अवस्था काय झाली, उलट्याच थांबण्या झाल्यात. तरी मी सांगत होतो खाऊ नका खाऊ नका, तरी मी आदेशासारखे खातायत. ए चिवळ्या, काय रे तुझं चाललंय? मी म्हणत होतं खाऊ नका, मी म्हणत होतं खाऊ नका. अरे कालच पोरांना दवाखान्यात नेलं असतं तर ही वेळ आली असते का पोरांच्यावर? हा अगं म्हातारे, मी कधी म्हणलो नाही म्हणून? हा ए सुद्या, चल घे पोरसने, चल जाऊ दवाखान्यात. चल उठ 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 बाय, उठ 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 उठ. सर सर आओ थांबा, आम्ही बी येतो ना, तर आम्हाला बी घरात त्याला मन लागणार नाही. चल. नको खाऊ म्हणलं तरी खात होते. बरं आता मारायला वर पोरीला. चला. सावकाश सावकाश. आत्या मी पण येते. लाले तू थांबायत घरात, आम्ही जाऊन येतो. मला कळवा. वय वय, मी कळवते, काय काळजी करू नकोस. मी बी येते. चल आता चला चल सावकाश. काय हो, कोणाला भेटायचं आहे? अहो ते विभावरीजींचा ड्रेस घेऊन आलोय, त्यांना द्यायचा आहे. मी गोपाळ टेलर आहे. बरं बरं, थांबा इथंच, मी आलो आज सांगून. बर.
जावा सांगितलं यात. होय धन्यवाद. नमस्कार ताई, ओळखलं का? गोपाळ टेलर ना तुम्ही? हा. आत या, बसा, पाणी आणते मी. ए कोण तू? मी गोपाळ टेलर. ते विभावरजींचे ड्रेस द्यायला आलो होतो. त्यांच्या भावाचा फोन आला, म्हटलं बंगल्यावरच या. टेलर आहे, बसा. फारच श्रीमंत दिसतोय हिचा बाप. लवकर मोठा हात मारला पाहिजे. 24 कॅरेट आहे, अस्सल. हॅलो. हे घ्या पाणी. मी विभाताईंना सांगून येते. हॅलो हॅलो लाले, मी तुला बोलते. हा त्या काय झालं, सगळं ठीक आहे ना? कशाचं ठीक ग लाले, त्या पोरांची तब्येत लई बिघडली. मला त्यांची अवस्था बघवायला झाली का लाले? आपलं काही चुकलं का ग? आपण त्यासनी त्या दिवशी गोळा खाऊ द्यायला नाही पाहिजे होता. आता त्यासनी काय झालं तर ग? तुम्ही शांत व्हा, काय नाही होणार, सगळं ठीक होईल. डॉक्टर आहेत ना? लाले मला पोरांची अवस्था बघवायला झाली का? त्याची पाक डोळा आत गेले ते, आणि इथं इथं त्याची लई पोरं आहेत ग. मी सुधारणा झालंय का काय करायचं ते, म्हणून मी तुला फोन केला. हा त्या तुम्ही नका ना त्रास करून घेऊ. मी म्हंटल ना होईल सगळं ठीक. बाकीचे सगळे कुठे आहेत? आहेत समधी आत बसले ती, म्हणून मी इथं बाहेर आली तुझ्याशी बोलायला. मला काय बी सुधारणा झालं गेलं आले. बरं तुम्ही जावा आत, डॉक्टर काय म्हणतात ते बघा आणि मला कळवा. हा हे आले की मी लगेच येते त्यांच्यासोबत. बाय बाय चालतंय, पण तुम्ही दोघं बी यायचे लवकर. मला काहीच सुचना झालं. त्या काळजी नका करू आणि स्वतःची काळजी घ्या. आणि मला कळवत राहा. काय? बाय बाय, कळवते कळवते. ठेवते फोन, ठेवते मी, आज जाते. हा. गोळ्यामुळे हे सगळं झालं असेल का? पण आम्हाला काहीच नाही झालं.